पुण्याला आलोय तर मी आणि सखी इतके खुश होतो. झटपट लॉग इन केलं, सखीला अंघोळ घालून झोपवलं. झोपताना आम्हाला पप्पाचा हात कळतो म्हणून आम्ही इतकं गोड हसतो. आज सखीला मी पोह्यांची खीर केली होती. त्यासाठी बदाम आणि खजूर भिजत घातले. नंतर बदामाचं साल काढून बदाम, खजूर आणि पोहे एकत्र दळून घेतले पाणी घालून. नंतर ते सगळं गाळून घेतलं मिश्रण. नंतर ते थोडंसं उकळवलं, त्यात तूप घातलं आणि थंडगार केल्यानंतर सखीला ते मी खायला घातलं. सखीला त्याची इतकी चव आवडली होती की मी जेव्हा ते बंद केलं, म्हणजे जेव्हा ते संपलं त्यानंतर ती इतकी रडली. दुपारी आवरून आम्ही निघालो बँकेत. त्यासाठी सखीला मी असं रेडी केलं. इतकी गोड दिसते ना सखी, त्यात ते निखिल बरोबर असल्यावर अजून छान दिसते. बँकेचं काम तर माझं काही झालं नाही. शेजारीच DIY होतं, तिकडे गेलो. इतकं काही काही दिसतं लहान मुलींचं की काय सांगू, पण नाही घेत मी ते. तिथे काका होते, त्यांनी सखीला खूप खेळवलं. त्यांना सखी आवडली म्हणून सखीला येताना मी गंध आणला आणि आल्याला तिच्यावर प्रयोगही केला. संध्याकाळी हे खिचडीचं पाणी तिला खाऊ घातलं, पाणी पाजलं आणि असं संपवलं.